आणि 21 गुणांवरती खेमराज झाला आहे. 3 गुणांची आघाडी अद्यापर्यंत निर्णय संघाकडे. सामन्यातली असणारी शेवटची 5 मिनिटं शिल्लक. दोन्ही संघाला समान संधी असेल, मात्र कबड्डी मित्रांनो कोणत्याही क्षणी आपल्या संघाच्या बाजूने सामना झुंजवला जाऊ शकतो. इतकी जबरदस्त क्षमता गजानन संघर्षाकडे देखील आहे. एक छान प्रतिकार करण्याचा प्रयत्न स्पर्धेच्या निमित्तानं झाला तो खेमराजच्या माध्यमातून. ही फार महत्वाची अस्तित्वाची लढत दोन्ही संघांसाठी. या अगोदर आंजर्लेचा संघ या स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिमागदार असा प्रवेश केलाय. चालू सामन्यातला विजेता संघ या ठिकाणी आंजर्ले समोर भिडणार आहे. अंतिम क्षणी बंटी पाट या ठिकाणी आक्रमणासाठी येतोय. बंटी पाटील आज वाढदिवसाच्या निमित्तानं साजेसा असा खेळ होत असताना पुन्हा एकदा सुरू गवसत असताना प्रभावी असं आक्रमण जरूर केलं. मात्र कमबॅक फार करणं महत्वाचं आहे, कारण आपण जर पाहिलं तर खेमराजचा असणारा संघ आघाडीवरती जरूर आहे. आपण गुणफलक जर पाहिलं तर निश्चित स्वरूपात सामना संपायला शेवटची 4 मिनिटं आहे. सामन्याचं गुणफलक 19-21. 19 गुणांवरती केळशी संघ तर 21 गुणांवरती खेमराज हरणे. मग आंजर्ले संघासमोर कोण खेळणार, येणारा काय ठरवणार. या ठिकाणी प्रणय तलवाईकर आक्रमण चढवण्यासाठी विकी घेण्याचा प्रयत्न 5च्या डिफेन्स मध्ये करायचा आहे. ते प्रणयला बाकी द्यायचे गोपरक्षकाच्या दिशेनं चाणक्याशी नजर आहे गोपरक्षकाची. प्रभावी आक्रमण चढवायचं, मात्र दुसऱ्या बाजूला तितक्याच मुलामुलाचा असणारा खेळवा. इथं मात्र डिफेन्स मध्ये आपण पाहतोय पुश करण्याचा प्रयत्न, डॅश करण्याचा प्रयत्न, त्याचा प्रत्यंतर पॉइंट मध्ये होत आहे. आणि अनुभवाच्या सत्वपरीक्षेत आपण जर पाहिलं पुन्हा एकदा गजानन संघर्ष केळशी. सामन्याचं गुणफलक 20 गुणांवरती गजानन संघर्ष केळशी, 21 गुणांवरती खेमराज हरणे आपल्याला खेळताना पाहायला मिळतो. दरम्यान चढाईचा भाग मांडण्यासाठी सज्ज होतोय. सामना संपायला शेवटची 3 मिनिटे. सामन्याचं गुणफलक पुन्हा एकदा 20 गुणांवरती केळशी, 21 गुणांवरती हरणे. एका गुणाची नावामध्ये आघाडी आपल्याला पाहायला मिळते खेमराज कबड्डी हरणे संघाकडे. यावेळेला मात्र बंटी विटारांना मागे फिरतोय. प्रत्युत्तरासाठी सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय तो खेमराज हरणे संघाच्या माध्यमातून धीरज भुवन, ज्याने आर्यनला थोडीशी विश्रांती दिल्यानंतर एका यशस्वी चढाई आपल्याला धीरजच्या माध्यमातून बघायला मिळाली होती. तो 7 नंबरच्या सुविधांवर धीरज भुवन चढाईचा भार वाहतोय. अतिशय प्रभावी असं आक्रमण जरूर चढवलं. कमबॅक करण्याचा प्रयत्न. सामन्यात बदलतं चित्र आपण पाहतोय. कधी खेमराज हरणे तर कधी गजानन संघर्ष केळशी, कधी केळशी तर कधी खेमराज हरणे, असं बदलतं चित्र प्रत्येक ठिकाणी आपण पाहताना. तिसऱ्या चढाईची मानबद्ध आहे. याच्यामध्ये गुण खेळ क्रमप्राप्त असेल बंटीसाठी. फार अस्तित्वाची असणारी ही चढाई आहे बंटीच्या दृष्टीनं, गजानन संघर्षाच्या दृष्टीनं. मोठा कारूची कोठी पकार. सामना संपायला शेवटची 2 मिनिटे. सामन्याचं गुणफलक 20 गुणांवरती गजानन संघर्ष केळशी, 22 गुणांवरती खेमराज हरणे. अत्यंत तुलसीचा असा चाललेला रात्रीच्या आपल्या विद्युत प्रकाशोरातील सामना पाहायला मिळतोय. खेमराज हरणे या संघाचा चढाईपट्टू चढाईचा भार वाहताना पाहायला मिळतोय तो धीरज भुवन. 7 नंबर यांचं विधान केलेला धीरज भुवन आपल्याला चढाईचा भार वाहताना पाहायला मिळतोय. बझरची टेक्निक चालू होते. अत्यंत तुलसीचा सामना. अक्सर कहा जाता है कि कौन कहता है कामयाबी किस्मत तय करती है, कौन कहता है कामयाबी किस्मत तय करती है, इरादे में मंजिल भी छिपा करती है. आणि तिसऱ्या चढाईची इशारा. सामना संपायला शेवटचा 1 मिनिट असताना मंचाने इशारा केला होता. त्याच्यानंतर तिसरी चढाई आपल्याला बघायला मिळते ती आर्यन मोठी त्यांची. आणि सज्ज होतोय. आणि या ठिकाणी पाहतोय पुन्हा डॅश केलं जातोय, पुश केलं जातोय, प्रयत्न होतोय. अस्तित्वाची लढत असताना हरणे आणि केळशी दोन्ही पारंपरिक प्रतिस्पर्धी चालू. 23 गुणांवरती खेमराज हरणे, 2 गुणांची आघाडी शेवटच्या काही सेकंदामध्ये आपल्याला पाहायला मिळते ती खेमराज हरणे संघाकडे. पंचांनी काही वेळापूर्वी सामना संपायला शेवटचा 1 मिनिट दिला. आक्रमण केलं जाते. आपण पाहतो सुरू होईल केळशीच्या माध्यमातून. सामना बरोबरी देतोय का आणि गोल्डन रेडचा आपण या ठिकाणी संधी घेतो का. सामन्यात बदल आपण पाहणार. हरणे
संघाच्या माध्यमातून चालू संघाच्या गुणामध्ये 22 गुणांवरती गजानन संघर्ष केंशी, 23 गुणांवरती खेमराज हरण आहे. एका गुणाची आघाडी खेमराज हरळी संघाकडे. प्रयत्न दमदार करण्याचा प्रयत्न असेल पुण्याला हरळईच्या माध्यमातून केळशी काही बिग पॉईंट असताना रनिंग हँडल्स करायचा आहे आणि इथं आपण पाहतोय प्रयत्न दमदार असताना